नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। राहिलेल्या 30 दिवसांमध्ये म्हणजे 30च पकडून चला, कारण आता सण आहे। आता या सणाच्या कालावधीमध्ये आपले 4-5 दिवस अशीच काय जाणार आहे, पाहुण्या रावळ्यामध्ये जाणार आहे। या पाहुण्या रावळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कोणत्या विषयात कसे मार्क मिळवायचे, कशा पद्धतीने तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करता येईल, याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला ही महा टीईटी क्रॉस करायची, ते पण 90 मार्कांनी। आता लक्षात घ्या, त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक बदल सांगितलेला आहे की टीईटीची परीक्षा ही शालेय स्तरावर व्हावी, म्हणून यावेळेस थोडासा पेपर थोडासा सोपा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यासाठी आपण काय केलंय की टीईटीच्या एनईपीच्या आधारावर टेस्ट सिरीज केलेली आहे, लॉन्च केलेली आहे। टेस्ट सिरीज मध्ये काय केले बघा मित्रांनो, टेस्ट सिरीज मध्ये एक गोष्ट आवर्जून घेतलेली आहे की नवीन अभ्यासक्रमानुसार विचार करून त्याच्यात एनईपी सुद्धा प्रश्न ऍड केलेले आहेत। आणि एनईपी ला जरा जास्त महत्व द्या। 4 ते 5 प्रश्न तुमचे बालमानसशास्त्राला धरून एनईपी वर विचारले जाणार आहे। त्यामुळे टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता आणि टेस्ट सिरीजतून अभ्यास करू शकता। आता टेस्ट सिरीज घेतली, पण अभ्यासाचं नियोजन कसं करावं? सर्वात प्रथम एक करकरीत टेस्ट सिरीज सोडवून बघा, आणि काहीच नाही, टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मार्क किती पडतायत, 80 पडतायत, 70 पडतायत की 65 पडतायत की 50 पडतायत। ह्या मार्कावर काम करायचं। आपले मार्क कुठं जातात? मग मराठीमध्ये जात असतील तर मराठीचा अभ्यास वाढवायचा आहे, त्यानंतर बालमानसशास्त्रामध्ये जात असतील तर बालमानसशास्त्राचा अभ्यास वाढवायचा आहे, जर मॅथ मध्ये जात असतील तर मॅथचा अभ्यास तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे। मॅथ मध्ये कोणता घटक चुकतोय, बालमानसशास्त्रामध्ये वारंवार प्रश्न कोणते येतात, याच्यावर अभ्यास करण्याची हीच खरी वेळ आहे। लक्षात घ्या, आपलं रोज सीडीपीचं 2 PM वाजता लेक्चर असतं मित्रांनो। 2 PM चं लेक्चर केलं असेल तुम्ही, नसेल केलं तर एक करायला विसरू नका। आणि ज्या लोकांनी केलंय त्यांनी शिकवण्याची पद्धत आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला समजतंय का, मला कमेंट मध्ये बिनधास्त कमेंट करून सांगायची आहे। ठीक आहे, हे विषय तुम्ही टार्गेटला ठेवा, त्यानंतर ठेवा इंग्रजी विषय, आणि त्यानंतर ईव्हीएस असेल तर ईव्हीएस ठेवा, ज्यांचं मॅथ सायन्स आहे सायन्स ठेवा, ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांनी सोशल सायन्स ठेवा। ओके, शेवटी ठेवा याला मार्केटच्या स्कोअरिंग मध्ये। याच्यामध्ये जर तुम्ही 25+ राहिलात, यामध्ये सर 25+ राहिलात, जवळपास तुमचे 30% मार्क इथंच कव्हर झालेले आहेत। आता राहिलंय निम्मा भाग। निम्मा भागामध्ये ज्यांचं मॅथ आहे, पहिल्या पेपरवाल्याने 20+ मार्क कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायचे, बरोबर, हे झाले 70। इंग्रजीमध्ये 10 घ्या, बरोबर, आणि ईव्हीएस मध्ये 15 ते 20 मार्क मिळवणं अपेक्षित आहे। जर 20 मिळवलात तर तुमची क्रॅक झाली ओपन मधून, 15 मिळवलात तर कास्ट मधून क्रॅक होते। मग शक्यतो ओपनच्या मेरिटला क्रॉस करायचे हे डोक्यात ठेवा। मग अभ्यास कसा करायचा दिवसभरामध्ये, तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या चुका शोधून अभ्यास करायचा। जिथं चुकतंय ते प्रकरण अगोदर करून घ्यायचं। मित्रांनो, 2013 पासून ते आतापर्यंत म्हणजे 2024 ची परीक्षा होईपर्यंत वारंवार सातत्याने तेच टॉपिक विचारले गेलेले आहेत। फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन टॅग येतोय म्हणजे येतोय, चेंज द व्हॉइस येतोय, डायरेक्ट इनडायरेक्ट येतोय, प्रिपोजिशन, पंक्च्युएशन मार्क, लेटर रायटिंग वर प्रश्न एखादा विचारला जातो। मराठीमध्ये विभक्तीवर प्रश्न आहे म्हणजे आहेच, वृत्तावर प्रश्न आहे, अलंकारावर प्रश्न आहे, रसावर प्रश्न आहे, म्हणी आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वर्णमालेवर एखादा प्रश्न विचारला जातो। अध्ययन पद्धतीमध्ये उपपत्त्यावर 2 प्रश्न फिक्स आहेत, अध्ययनावर एक प्रश्न फिक्स आहे, बालकांची मानसिक बुद्धिमत्तावर प्रश्न फिक्स आहे, IQ पॉवरवर प्रश्न फिक्स आहे, लैंगिकतेवर एक प्रश्न फिक्स आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला आता प्रश्न वेचता आले तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। आणि तेच करतोय आपण। क्लास सुद्धा आपले चालू आहेत फास्ट ट्रॅक मध्ये, जे की आपल्याला अवघड जातात, जे विद्यार्थ्यांना वारंवार मार्क द्यायचे जातात, त्या मार्कानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल। इथून पुढे 5 तास अभ्यास तुम्हाला कंटिन्यू ठेवावा लागेल। 30-5 150 तासाचा अभ्यास करायचे, लक्षात घ्या। 5 तास रोजचा 5 तास अभ्यास, आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा। कोणत्या दिवशी आपल्याला 2 मार्काचा, कोणत्या दिवशी 3 मार्काचा, कोणत्या दिवशी 4 मार्काचा सुद्धा अभ्यास होऊ शकतो आपला, पण नियोजन जबरदस्त असलं पाहिजे।
परीक्षा भिमुखच अभ्यास करा, कुठेही काही वाचत बसायचं नाही, परीक्षा भिमुख अभ्यास असला पाहिजे. खूप अवघड परीक्षा नाहीये, तुम्हाला फक्त या परीक्षेमध्ये 150 पैकी किती मार्क मिळवायचे? 90 मार्क क्रॉस करायचे, लक्षात घ्या. म्हणजे मराठीतले 25, बालमानसशास्त्र ते 25, त्यानंतर बालमानसशास्त्र झालं, इंग्लिशमध्ये 10 ते 15, आणि जे काही व्हीएस मॅथ काय सायन्स वगैरे आहेत त्यात 15 ते 20 मार्क मिळवून आपल्याला ही परीक्षा क्रॅक करायची. म्हणजे बघा 25 आणि 50 हे 60 तर 20 80 झाले. आणि राहिला कोणता सब्जेक्ट रे? एक राहील. ज्यांचं ऑप्शनल आहे, सोशल सायन्स आहे किंवा मॅथ आहे किंवा सायन्स आहे, त्याच्यामध्ये साधारण आपल्याला 25 मार्कापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. म्हणजे जबरदस्त कोर बनून जातो आपला. 25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75. आणि यातले जर विचार केले हे 2 सब्जेक्ट, पहिल्या जास्त करून जास्त लोकांना इंग्रजी आवड जाते, काही लोकांनी हिंदी निवडले. हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला किती मार्क मिळवायचे? 15 ते 20च्या दरम्यान मार्क मिळवणं अपेक्षित आहे. तर आणि तरच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ही परीक्षा क्रॅक होणार आहे. नियोजन तुमच्या वहीवर लिहून ठेवा. कोणते टॉपिक झाले, कोणते टॉपिक आपल्याकडून कंप्लीट झालेले आहेत, त्या टॉपिकवर आधी काम करा. म्हणजे आधी कंप्लीट झालेत असं लिहून ठेवा सरळ. आणि जे टॉपिक व्हायचे राहिले त्याच्यावर काम चालू करा. आणि त्याला जोड एमसीक्यूची, टेस्ट पेपरची आणि नोट्सची द्यायची. बरोबर, जे काय आपल्याकडे नोट्सचं मटेरियल आहे त्याप्रमाणे. आता हे व्हिडिओ बघणारे बरेच दुसऱ्या क्लासला जॉईन असतील किंवा सेल्फ स्टडी करत असतील, त्यांनी काय करायचंय, आपलं एकदाच बघा, लक्षात घ्या, आपलं नियोजन लक्षात घ्या. त्या नियोजनानुसार तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकणार. आतापर्यंत 4% पेक्षा कमी रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो. परीक्षेला हलक्यात घेऊ नका. होईल तर होईल, नाही तर नाही. असं जर असेल तर बिंदास पेपरला जावा आणि जसं आहे तसं वापस या. 60-70 मार्क तुम्हाला पण मिळणार आहेत. पण 60-70 मार्काची पुढली पुशअप म्हणजे ग्रो अकॅडमी, लक्षात ठेवा. टेस्ट पेपर असतील, क्लास असेल, या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होणारच. टेस्ट पेपर यावेळेस काय केलेत आपण, जे की पेपर तर क्वेश्चन पेपर तर आहेच आहे, त्याचसोबत विश्लेषण सुद्धा पीडीएफ देतोय. म्हणजे विश्लेषणच्या माध्यमातून तुम्हाला एक लक्षात येईल एखादा उपप्रश्न कसा तयार होतो हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे पूर्ण पेपर 150 मार्कात सोडवला, कुठले कुठले चुकले बाजूला काढा. 35 वाला चुकलाय, 38 वाला चुकलाय, 40 वाला चुकलाय, 112 वाला चुकलाय, तो का चुकलाय लगेच तुम्ही तिकडे विश्लेषणामध्ये पाहू शकता, वाचू शकता. नोट्स टाईप हे टेस्ट पेपर यावेळेस तयार केलेले आहेत. ज्यांना हवे आहेत त्यांनी मला संपर्क करायचा आहे. हे नियोजन कसं वाटलं, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मार्क वाईज गेलात, कोणत्या विषयात किती मार्क येतात याच्या वाईज गेलात तरच आगामी काळामध्ये तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकणार आहात. ठीक आहे, थांबू इथे आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.